माझं सोलापूर न्यूज चॅनल। महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांकडून थकीत बिलाच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत ज्या ग्राहकांनी आपल्याकडील चालू महिन्याचे बिल अदा केले नाही अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे। मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 1000हून जास्त ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून त्वरित वीज बिल भरण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी केले आहे। सोलापूर वीज वितरण कंपनीकडून शहरात घरगुती, वाणिज्य विभाग, कृषी पंपधारक, औद्योगिक अशा एकूण 2,31,000 ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो। मात्र काही वीज ग्राहकांकडून वीज बिलाचा भरणा महावितरणकडे करण्यात येत नाही। परिणामी शहरातील वीज ग्राहकांकडे महावितरण कंपनीची थकबाकी मोठ्या प्रमाणात थकली आहे। या कारवाईमुळे ऐन परीक्षा कालावधीत सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना फटका बसत आहे। विशेष म्हणजे महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम आजही सुरू असल्याने ग्राहकांच्या अडचणीत भर पडत आहे। याकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन महावितरणच्या वतीने सुरू असलेली ही मोहीम थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाभरातील वीज ग्राहकांकडून होत आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।